थांबा, ज्यांचा आवाज आहे ना हे तर आमच्या इथले स्थानिक जे काय बोलतायत विरोधातून, स्थानिक उमेदवाराला सुद्धा का नाही तुमची उमेदवारी जो आज काल जो निर्णय घेतला नरेश म्हस्केंची डिक्लेअर झाली ना, एवढा उशीर का लागला झालं? आणि मोदींची हे थांबा रे, मोदींचं तुम्ही म्हणला थोड्यापूर्वी संजीव नाईक मंजूर करून गेले, त्याच्यासाठी रेल्वे स्टेशनसाठी जे प्रयत्न केले होते ते संजीव नाईकांनी केले होते. आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आमच्या वरिष्ठ नेते उत्तर द्यायला सक्षम आहेत. माझे मित्र किरण यायचे की साहेबांचा विषय त्यांनी जो काढला, आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी टेंबी नाक्यावर दहीहंडी उत्सव जो सुरू केला, तो साहेबांना प्रति दहीहंडी उत्सव कमी करण्यासाठी सुरू हा राजन विचार यांनी केला. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या टेंबी नाक्याला खाली दाखवायचा काम हे राजन. आणि आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत, आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहोत. आम्हाला बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत. आज काँग्रेसच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या विचारांवर चालणारे राजन विचारे आम्हाला शिकवणार का ठाण्यामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं? असताना कडबोळ असेल तर ते देश चालू शकणार नाहीत. सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवा सांगितलं होतं कशापुरता तो तरुणांचा असणार आहे. तर या काळामध्ये देशासाठी चांगलं नियोजन राजसाहेब रेल्वेच्या मुद्द्यावर बोलले, केंद्राच्या अखत्यारीत देतो, त्यामुळे इथल्या लोकांनी त्याचं श्रेय घ्यायला जाऊ नये. ठीक आहे. रेल्वेचा मुद्दा स्थानक त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की माननीय हॉस्पिटलचं स्टेशन होणार आहे. दिघे साहेब आपलं शिंदे साहेबांच्या आमचे स्टेशन होणार. पर जेवढ्या मीटिंग झाल्या त्याच्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नवीन ठाणे हस्तांतर करण्यात किती मीटिंग हजर होते आणि फक्त तुम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेब यांच्या पाठपुराव्यातून ते नवीन स्थानक होत. असं वाटतं ही देशाची निवडणूक आहे. इंडिया फक्त विचारप्रधान पदाचा उमेदवार. ठीक आहे. पुढला प्रश्न घेतो. बाबतीत लोकांना हक्काच्या धरणात पाणी मिळावं झालं नाही. ठाण्यासाठी धरण, धरणाचा मुद्दा, धरणाच्या योगदान काय, कुठल्या धरणाचा मुद्दा? ठाण्यात धरण असा त्यासाठी काय प्रयत्न झाले? धरणाचा मुद्दा असो, पाणी पुरवठ्याचा मुद्दा आपल्याला विचारला आपण लक्षात घ्या. त्यासाठी आपलं पाणी कपात अशी कुठली तुम्ही पाहाल तर हे खरं तर महापालिकेचं काम असतं, पाणी पुरवठ्याचं काम असतं. पण तुम्ही खासदारांचा विचारला ना तर खासदारांकडे किती पाठपुरावा झाला या सगळ्या गोष्टींचा त्याचाही माहिती घ्या जरा. खासदारांकडे कुठल्याही एवढं ठाण्याला मुबलक पाणी हवंय तेवढं पाण्याची ती गरज भागवली जाते ठाण्याची. ज्यावेळेस जसं बांधकाम तशी आपण जागांच्या चाचपण्या होत आहेत आणि खासदारांच्या मार्फत निधी तोही उपलब्ध. महागाईच्या मुद्द्यावर ठाण्याच्या धरणाचा प्रश्न ऐका. ठाणा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय की नाही, म्हणजे राज्य जसं जिव्हाळ्याचं आहे तसं ठाणा ठाण्याचं म्हणून एक धरण असावं याबद्दल चर्चा झाली. पण ते वर्षानुवर्ष फक्त चर्चाच होताना दिसते. 4 वेळा आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पण ठाणे, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत तेव्हा पण मुख्यमंत्री तेव्हा पण ठाणे होतं. मग एवढ्या वर्ष आता शिंदे साहेब वेगळे, ठाणे धरण आहे मोठं आणि या धरणासाठी काँग्रेस
रामची आहेत नकली, आणि जे आज काँग्रेसला मतदान करणार आहेत ते उद्धव ठाकरेंची शिवसेना जो 80 टक्केवारी खाल्ली त्याच्यामुळे ठाण्याचं धरण नाही झालं. स्टेटमेंट आहे का, धरणाची पूर्ण प्रक्रिया बनवून गेली होती त्यावेळेस टक्केवारी फाईल रिजेक्ट नियोजन होणं महत्वाचा विषय, त्या दृष्टीने फ्लायओव्हर झाले. पण हा प्रश्न वर्षानुवर्ष तुमच्याकडे भिजत का घोडबंदर रोडवरनं म्हणजे टोकावरनं रिक्षा पकडून जायचं असेल, बस जायचं असेल तर 2 तास त्याला घरापर्यंत जायला लागतात. त्याबद्दल केलं बरोबर. तुम्ही बघा, तुम्ही लक्षात घ्या मध्ये ठाणं म्हणजे जे नवीन ठाण्याचे रस्ते मोठे, जुन्या ठाण्याचे रस्ते लहान आहेत. आता राहिला घोडबंदर रोडचा प्रश्न, तर घोडबंदर रोड सुरत आणि मोठमोठी वाहनं असतात तिथे, म्हणजे मल्टी एक्सेल व्हेकल्स चालतात. आपण साकेत ते गायमुख पर्यंत समांतर रस्ता होतोय. एलिव्हेटेड रगाशी तुम्हाला मी तो रस्ता जर झाला आणि ह्या मोठमोठे जे कंटेनर्स आहेत, मल्टी एक्सेल व्हेकल्स आहेत, जर ते पर्यायी मार्गाने लागले तर आपला हा जो पट्टा आहे प्रायव्हेट नेते 10 वर्ष मिळाले तुमच्या खासदारांना, 10 वर्ष प्रोजेक्ट. आता ताई सुद्धा उभ्या तिथे, त्यांनी देखील पाहिजे. थांबा ना, बोलले प्रोजेक्ट म्हणजे असं नाही की तो प्रस्थापित आहे, जवळपास 40 ते 45% कामकाज तिथे पूर्ण देखील झालेलं आहे. तर आपण ह्या सगळ्या प्रकार कसा केलेला आहे. त्यानंतर आपण एक भुयारी मार्ग देतोय. लक्षात घ्या, याच्यासाठी 2800 मुंबई असेल 2800 कोटींचा निधी केंद्रातनं मंजूर करून आणणं, विशेषतः अशा वेळेस ज्यावेळेस बघा सरकार नसताना मी मगाशी म्हटलं हे सगळ्यांचं एकत्र मिळून काम आहे. केंद्राकडनं पैसा येतो, पण तो आणण्यासाठी आपल्याला तो पाठपुरावा देखील तो राजन विचारे साहेबांकडनं होतोय. दुसरी गोष्ट, जेव्हा मेट्रोचं काम चालू झालं आपल्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आलं की कोणीतरी एक सुमित बाबा म्हणून होते, त्यांच्या आदेशाने ते डिवायडर टाकले गेले. माझी सन्माननीय समोरच्या लोकांनी ट्रॅफिक ठाण्यात होत असताना, मेट्रोची कामं होत असताना असं का आणि कोणी सांगितलं गेलं, म्हणजे मी बोलत नाही, बाबा म्हणून कोण आहेत, त्यांच्या आदेशाने ते कॉन्ट्रॅक्ट डिवायडर टाकले गेले. तर त्यांना विचारा की सुमित बाबा कोण आहेत. ट्रॅफिक जाम, वाहतुकीचा वाहतूक कोंडीवर ज्यावेळी बोललं जातं पर्यंत घोडबंदर पर्यंत जात असताना ठाण्याच्या प्रवेशद्वारावर या, ठाण्याद्वारावर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी हाऊसमध्ये जाताना सांगितलेलं की टोल बंदी करू. टोल बंदाला आले दोघंही इकडे आहेत, का टोल माफी दिलेली नाही. लक्षात घ्या की खारघर सारखा टोल नाका होता आणि पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री स्थानिक नागरिकांना त्यावेळी टोल माफी दिली नाही. ठीक आहे, पूर्णपणे टोल माफी करतो. तुम्ही MS-04च्या वाहनाला तरी टोल माफी देऊ शकता की नाही, याच्याकरता विरोधी पक्षांनी का टोल माफी दिली नाही. जर तिथं तिकडनं सुटली तर ऑटोमॅटिकली पुढे ते वाहतूक कोंडी कमी होईल. टोल माफी काय हे विरोधक सध्या विकासाच्या मुद्द्यावरती नाही, यांनी फक्त एक काम भगवान श्रीरामाचा आणि हिंदुत्वाचा. मला एक सांगा, 78% हिंदू या भारत देशामध्ये आहेत. कुठलीही होत आहेत ते हिंदू विरोधी सरकार हे यांचं आहे. ठीक आहे ताई, जर बोलायचं झालं तर खुद्द ऐकून घ्या जरा, खुद्द मुखला तोंड. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे मांडायचा आहे. मुंबई नंतर बहुसंख्य लोक ठाण्याला राहण्यासाठी पसंती देत आहेत, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते. आम्ही मान्य करतो. ऐका त्याच्यासाठी ऐका माझं, त्याच्यामध्ये जो विकास ठाण्यात त्याच्यामध्ये असेल याच्यामुळे ट्रॅफिक होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे ट्रॅफिकचा बोलतायत, कोपरीच्या इथे जे झालेलं शिंदे साहेब त्वरित फॉलोअप घेऊन मुख्य
माझ्या मते तो मार्गी लावलेला आहे. ऐरोली कटाई रोल जिथून ऐरोली मधून गाडी टाकायचा ते 10 मिनिटात येणाऱ्या 1 महिन्यामध्ये तो रस्ता पूर्ण होणार. निधी पाठबळ कुठेच बोलतोय मी ते माझा मुद्दा हाच आहे की संसदेमध्ये खासदारांची उपस्थिती तुम्ही बोलताय निधी गेला तर तुम्ही निधी आणणार ना. हा पूर्ण माझा आवाज किरण जाधव यांच्या व्यतिरिक्त किती जणांना खासदार भेटले ते चेक करा. 10 वर्षात खासदार कोणाला दिसलेच नाहीयेत. तरीच्या बाहेर खासदार कधी आले नाहीयेत. खासदार रिचेबल नाहीच आहेत. आधी इथे जमलेल्या पब्लिकला कुठल्या गल्लीत होते खासदाराचं एकही काम नाही आहे. लेटर पण काही दिलेलं नाही आहे. खासदारांनी किती प्रयत्न केले ते म्हणतात अमुक काही ठराविक मार्गासाठी त्यांनी निधी आणला. हा प्रश्न आहे ठाणेकरांचा. मला असं वाटतं की खासदार गेली 30 वर्ष काम करतायत. ते आमदार म्हणून काम केले, 2 टर्म खासदार म्हणून काम केलेलं आहे. तर त्यांना मला एकच विचारायचं आहे की रेल्वेमध्ये फक्त सरकते प्लॅटफॉर्मवर मला स्वतः ठाणेकर म्हणून माहिती नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आज मेट्रो आणली, रिंग रोड, जलवाहतुकीचं काम आपण करतोय त्या माध्यमातून. तिथून आपण 10 मिनिटात बोरिवलीला जाणार आहोत. जी कामं चालू आहेत मला असं वाटतं महिना 1.5 महिना मेट्रो ते टिकणार आहोत. म्हणता खासदारांनी काम केलं नाही, खासदारांनी सरकते जिने लावले, पण ताई 9 महिने तुम्ही त्यांच्या बरोबर केलं नाही. तुम्ही असं वाटतं ते पक्षाची भूमिका बघा प्रत्येक वेळी तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे मला असं वाटतं की ऐका ना यावेळी पण त्यावेळी पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय, तक्रार केली, त्यांना सोडून इकडे यायला लागलेलं आहे ना. कुठली कामं त्यांनी केलेली आहे प्रत्येक वेळी. हे बघा खासदार स्वतःच्या वॉर्डात काम करतो त्यावेळी त्या खासदारासाठी मतं मागतो. जेव्हा नगरसेवक म्हणून आम्ही काम केलंय म्हणून खासदारासाठी काम केलेलं आहे, फक्त काम केले. व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचं काम करत नाही. आम्ही सगळ्या ठाण की साहेबांबद्दल सगळ्याच लोकप्रतिनिधी आदर. खासदार जर काम करत नव्हते तर मुख्यमंत्री साहेबांनी का त्यांना दटावलं नाही. मला असं वाटतं की त्यांचे मातोश्रीवरती जास्ती संबंध होते म्हणून कदाचित ते कुठेतरी हे होत असेल, कारण ते सारखं मातोश्रीला जायचे. जरी त्यांना शिंदे साहेबांची जागा घ्यायची होती, त्यांना जिल्हा प्रमुख व्हायचं, जास्ती मातोश्रीवरनं आदेश आला तरच ते करत होते. आता पण त्यांची वेगळी भूमिका आहे. मला असं वाटलं नाही ते घेण्यासाठी कदाचित ते तिथे थांबले. ठीक आहे बोला. हा बोला. हे धनुष्यबाणवाल्या विचारायचं कारण थांबा कारण हा बाळासाहेबांनी 40 वर्ष जपलेला आहे, समजलं ना. हा धनुष्य चोरले नाही. आणि एक प्रश्न म्हटलं इंजिन दादा थांबा इथे इंजिन दादा आहेत. ब्रिंगशॉट कसा दिला, 14ला काय बोलले, 19ला काय बोलले, आणि मग त्याचा अर्थ काय. आणि ते म्हणतात खासदार रिचेबल नसतात, खासदारांनी निधी प्रत्यक्ष स्वरूपात कामं नाही झाली. खासदारांनी जो निधी मंजूर केलाय त्याच्यातून कामं देखील मगाशी झालेल्या कामांची आहेत. खासदारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जवळपास 73% त्यांची उपस्थिती आहे. जर ऍव्हरेज यांचं जास्तीत जास्त हाय आहे, ज्यांना संसद रत्नपटू मिळाले. खासदारांनी ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी किती निधी, मी मगाशी ना जवळपास हा निधी 3400 कोटींच्या वर जातो. 3400 कोटी मी 3400 कोटींच्या वर जातो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा आपण वाचू, पण तुम्ही मगाशी ऐकलं ऑन कॅमेरा. खासदार मगाशी 70% वर त्यांची उपस्थिती आहे आणि संसदेचा ऍव्हरेज जो आकडा आहे तो
टक्क्यांच्या संसदरत्न संसदपटू हा पुरस्कार देखील मिळतो, पण यांना 73% आणि हा सर्वात चांगली उपस्थिती आहे. आणि काळात तुम्ही पाहिलं, तुम्ही तर कधी कॉल केला त्यांना तुमचा कॉल लागेल. शिवसैनिक काय सगळ्यांनीच कुणीही कॉल केला त्यांचा कॉल लागतो सर. महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार और पर लीक के मुद्दे इधर उधर की बात कर रहे हैं. आज महंगाई इतनी देश के अंदर बढ़ गई है, बेरोजगारी बढ़ गई. पेपर लीक का मामला 10 साल में एक भी पेपर का क्लियर नहीं हुआ. हमारे पेपर लीक करके वो नौकरी से सस्पेंड हो गया. आज महाराष्ट्र का सारा जो है वाहतूक कोंडीवर ज्यावेळी बोललं जातं तर तुम्ही घोडबंदर पर्यंत गेलात, पण घोडबंदर या ठाण्याच्या प्रवेशद्वारावरती टोल नाक्यावरती जी वाहतूक कोंडी होते, मंत्र्यांनी त्यावेळी हाऊसमध्ये जाताना सांगितलेलं की टोल बंदी करू. टोल बंदाला आंदोलन करणारे आणि टोल माफी देणारे दोघेही इकडे का? टोल मार्गर सारखा टोल नाका होता आणि पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे विनवणी केली की स्थानिक नागरिकांना टोल माफी दिली नाही. ठीक आहे, माफी करायला तुम्हाला गुजरातला विचारायचं असेल, परंतु तुम्ही MH04च्या वाहनाला तरी टोल माफी देऊ शकता की नाही? याच्याकरता विरोधी पक्षांनी टोल वरती जर प्रश्न सुटला, वाहतूक कोंडी जर तिकडनं सुटली तर ऑटोमॅटिकली पुढे ते वाहतूक कोंडी कमी होईल. टोल माफी हे विरोधक सध्या विकासाच्या मुद्द्यावरती बोलत नाही. एकच मुद्दा भगवान हिंदुत्वाचा. मला एक सांगा, 78% हिंदू या भारत देशामध्ये आहेत. कुठलीही महागाई वाढू लोकांना होत आहे. ते हिंदू विरोधी सरकार हे यांचं आहे. ठीक आहे ताई, वाहतुकीचा विषय ठाण्यात जर बोलायचं झालं तर खुद्द ऐकून घ्या जरा, बनवायला द्यावं लागतं. मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे मांडायचा आहे. मुंबई नंतर सर्वात शहर याला राहण्यासाठी पसंती देत आहेत. त्याच्यामुळे लोकसंख्या तो ठाण्यामध्ये ऐका मान्य करतो आम्ही. त्याच्यामध्ये मेट्रो असतील, रस्त्याचं रुंदीकरण असेल, याच्यामुळे ट्रॅफिक होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे ट्रॅफिक झालेलं होतं, एकनाथजी शिंदे साहेब यांनी तो मार्ग त्वरित फॉलोअप घेऊन जेव्हा त्यांनी मंत्र्याची महिन्यामध्ये तो मार्गी लावलेला आहे. ऐरोली कटाई रोल, जिथून ऐरोली मधून ठाणे कमीत कमी 10 मिनिटात येणाऱ्या 1 महिन्यामध्ये तो रस्ता पूर्ण होणार आहे. बोलतोय मी माझा मुद्दा हाच आहे की संसदेमध्ये खासदारांचे करा. तुम्ही बोलताय निधी आणता, अरे तिथे गेला तर तुम्ही निधी आणणार ना? हा पूर्ण माझे मित्र किरण जाधव यांच्या व्यतिरिक्त किती जण खासदार भेटले? रिचेबल नाही, नॉट रिचेबल. 10 वर्षात खासदार कोणाला दिसलेच नाहीयेत. करायच्या बाहेर खासदार कधी दिसले नाहीत ना, कोणाला भेटलेले आहेत, रिचेबल नाहीच आहेत. आधी इथे कुठले खासदार लोकसभेमध्ये आवाज कधी उठवला? खासदाराचं एकही काम नाही आहे, लेटर पण काही दिलेलं नाही आहे. ताई, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांनी किती प्रयत्न केले ते म्हणतात. अमुक काही त्यांनी निधी आणला, साहेबांनी काय प्रयत्न केले सांगा. हा प्रश्न आहे ठाणेकरांचा. मला असं वाटतं की खासदार त्यांनी 5 वर्ष 2 टर्म खासदार म्हणून काम केलेलं आहे. तर त्यांना मला एकच विचारायचं आहे की रेल्वेमध्ये फक्त जे प्लॅटफॉर्मवर व्यतिरिक्त काम काय आहे त्यांचं, आम्हाला स्वतः ठाणेकर म्हणून माहिती नाही. पण मुख्यमंत्री मेट्रो आणलीचं काम कर, जलवाहतुकीचं काम आपण करतोय त्या माध्यमात, आणि तिथून आपण 10 मिनिटात बोरिवलीला जाणार आहोत. जी कामं चालू आहेत, मला असं वाटतं 1.5 महिना मेट्रोचं काम, वाहतूक कोंडी. खासदारांनी काम केलं नाही, खासदारांनी सरकते जिने लावले. पण 9 महिन्यापूर्वी तुम्ही तेव्हा का ओरडला नाही तुम्ही? असं वाटतं ते पक्षाची भूमिका मला असं वाटतं की ऐका ना, यावेळी पण त्यावेळी
ऑब्जेक्शन तक्रार का आम्हाला त्यांना सोडून इकडे यायला लागलेलं आहे ना. कुठली कामं त्यांनी केलेली आहे प्रत्येक वेळी. हे बघा, ज्या वेळेच्या वॉर्डात काम करतो त्यावेळी त्या खासदारासाठी मतं मागतो. जेव्हा नगरसेवक म्हणून आम्ही काम केले म्हणून खासदारासाठी काम केले, फक्त त्यामुळे काम केलं. त्यांचं काम करत नाही, पक्ष म्हणून काम करतो. की साहेबांबद्दल सगळ्याच लोकप्रतिनिधींना एक करत नव्हते, तर मुख्यमंत्री साहेबांनी का त्यांना दटावलं नाही? मला असं वाटतं की त्यांचे मातोश्रीवरती जास्ती संबंध होते म्हणून कदाचित ते कुठेतरी हे होतं का. जरी त्यांना शिंदे साहेबांची जागा घ्यायची होती, ठाणे होतं कनेक्शन जास्ती मातोश्रीवरनं आदेश आला तरच ते करत होते. आता पण त्यांची वेगळी भूमिका आहे. मला जे मिळालं नाही ते घेण्यासाठी कदाचित ते तिथे थांबले. ठीक 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 आहे, बोला. हा बोला. हे धनुष्यबाण मला विचारणार आहे का? कारण थांबा 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 कारण साहेबांनी 40